नमस्कार मित्रांनो, आज आपण JNM नर्सिंग फर्स्ट इयरमधील एफओइन या सब्जेक्टमधील हेल्थ असेसमेंट याचा दुसरा पार्ट बघूया। त्याच्यामध्ये आज आपण फिजिकल एक्झामिनेशन हे बघणार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ असेसमेंटची डेफिनेशन, पर्पज, त्यानंतर हेल्थ असेसमेंटची प्रोसेस आणि त्याचे दोन कंपोनंट होते, हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल एक्झामिनेशन। तर आपण हिस्ट्री कलेक्शन मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। आज आपण फिजिकल एक्झामिनेशन बघूया। चला तर मग आपण फिजिकल एक्झामिनेशनची डेफिनेशन बघूया। फिजिकल एक्झामिनेशन इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग अ पेशंट बॉडी यूजिंग इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन अँड अस्कल्टेशन टू असेस देअर ओव्हरऑल हेल्थ स्टेटस अँड डिटेक्ट एनी अबनॉर्मॅलिटीज और मेडिकल कंडिशन। तर फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे काय? तर ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे जी कशासाठी केली जाते, तर रुग्णांच्या ओव्हरऑल हेल्थ चेकअपसाठी किंवा त्यांच्या शारीरिक तपासणीसाठी, ज्याच्यामध्ये इन्स्पेक्शन, पाल्पेशन आणि परकशन त्याचबरोबर अस्कल्टेशन यांसारख्या पद्धतींचा किंवा यांसारख्या मेथड्सचा यूज करून रुग्णांची संपूर्ण शारीरिक तपासणी केली जाते। आणि या तपासणीद्वारे रुग्णांच्या हेल्थ स्टेटसमध्ये काही जर डिफेक्ट असेल किंवा मेडिकल अबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या डिटेक्ट होतात किंवा समजतात। त्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन केले जातं। त्यानंतर आपण फिजिकल एक्झामिनेशनचे पर्पज बघूया। व्हॉट इज द पर्पज ऑफ फिजिकल एक्झामिनेशन किंवा फिजिकल एक्झामिनेशन किंवा शारीरिक तपासणी करण्याचे हेतू काय किंवा उद्देश काय ते आपण बघूया। तर पहिला आहे टू असेस द करंट हेल्थ स्टेटस ऑफ द पेशंट। म्हणजे काय, तर रुग्णांच्या सध्याच्या आरोग्याची तपासणी करणे, म्हणजेच त्याला आत्ता कोणते मेडिकल इश्यूज आहेत किंवा कोणत्या आरोग्य समस्या आहेत ते जाणून घेणे किंवा त्याच्या सध्याच्या आरोग्य स्थिती जाणून घेणे। त्यानंतर सेकंड आहे टू डिटेक्ट एनी साईन ऑफ अ डिसीज और अबनॉर्मॅलिटीज अर्ली। म्हणजेच जे काही रोग किंवा एखादा आजार असेल त्यांची चिन्ह आणि लक्षणे लवकर ओळखणे। जर ती चिन्ह आणि लक्षणे लवकर ओळखली तर त्याच्यावरती आपल्याला योग्य ते उपचार करून त्यांना ट्रीटमेंट देता येईल किंवा जे काही पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन होणार आहेत ते प्रिव्हेंट करता येईल किंवा त्यांच्यावरती प्रतिबंध आणता येईल। त्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन केले जाते किंवा हा एक त्याचा पर्पज आहे। त्यानंतर थर्ड आहे टू कन्फर्म और सपोर्ट अ डायग्नोसिस बेस्ड ऑन सिम्पटम्स। म्हणजे त्यांच्या चिन्ह आणि लक्षणांच्या आधारावर रोग निदानाची खात्री करणे किंवा त्याला कोणती मेडिकल कंडिशन आहे किंवा त्याला कोणता आजार आहे ह्याची खात्री करण्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन करणे गरजेचे आहे। त्यानंतर फोर्थ आहे टू मॉनिटर द प्रोग्रेस ऑफ ट्रीटमेंट अँड रिस्पॉन्स टू केअर। म्हणजे आपण त्या रुग्णाला जी काही केअर देते किंवा ट्रीटमेंट देते, जे उपचार देते ते किती प्रमाणात त्या पेशंटवरती इफेक्टिव्हफुल आहेत किंवा त्याच्यावरती ते किती प्रमाणात प्रभावी ठरते हे तपासण्यासाठी किंवा हे चेक करण्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन केले जाते। त्यानंतर फिफ्थ आहे टू कलेक्ट बेसलाईन डाटा फॉर फर्दर कंपॅरिझन्स। म्हणजे बेसलाईन डाटा कलेक्ट केल्यानंतर त्याला पुढे जाऊन कोणते कॉम्प्लिकेशन होणार आहेत किंवा त्याला कोणते आजार होऊ शकतात याचे आपण कंपॅरिझन करू शकतो किंवा त्याच्यानुसार आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो। त्यानंतर सिक्स्थ आहे टू प्लॅन अप्रोप्रिएट नर्सिंग और मेडिकल इंटरव्हेन्शन। म्हणजेच फिजिकल एक्झामिनेशनद्वारे आपण त्याला अप्रोप्रिएट किंवा योग्य ती नर्सिंग केअर किंवा मेडिकल केअर देऊ शकतो। फिजिकल एक्झामिनेशनद्वारे आपल्याला त्याचे नेमके त्याला हेल्थ इश्यू कोणते आहेत किंवा कोणत्या आरोग्य समस्या आहेत ते समजतील आणि त्याच्यानुसार आपण त्याला नर्सिंग केअर किंवा मेडिकल केअर देऊ शकतो। तर हे झाले फिजिकल एक्झामिनेशनचे पर्पज किंवा त्याचे हेतू किंवा उद्देश। आता आपण फिजिकल एक्झामिनेशनच्या मेथड बघूया। त्याच्यामध्ये मेनली 4 मेथड आहेत आणि ह्या मेथड मोस्टली परीक्षेच्या दृष्टीने किंवा एक्झामिनेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। तर कोणकोणते आहेत त्या 4 मेथड आपण बघूया। पहिले इन्स्पेक्शन, दुसरे पाल्पेशन, तिसरे परकशन आणि चौथे अस्कल्टेशन। इन्स्पेक्शन म्हणजे काय, तर व्हिज्युअल एक्झामिनेशन, म्हणजे निरीक्षण करून एक्झामाइन करणे किंवा परीक्षण करणे। त्याच्यानंतर दुसरी पाल्पेशन म्हणजे काय, टू टच म्हणजे स्पर्श करून रुग्णांची तपासणी करणे। तिसरे परकशन म्हणजेच काय, टॅपिंग म्हणजे रुग्णाच्या बॉडीवरती आघात करून
म्हणजे टॅप करून परीक्षण करणे. त्यानंतर लास्ट आहे अस्कल्टेशन. अस्कल्टेशन म्हणजे साऊंड किंवा श्रवण, एक साऊंड प्रोड्यूस करून त्याच्या अबनॉर्मॅलिटीज डिटेक्ट करणे. तर आपण एक एक मेथड बघूया. त्या मेथडमध्ये कोणकोणत्या टेक्निक्स असतात जे यूज करून आपण पेशंटमधल्या किंवा रुग्णांच्या अबनॉर्मॅलिटीज कशा डिटेक्ट करू शकतो किंवा त्यांच्या आरोग्य समस्या कशा ओळखू शकतो ते आपण एक एक मेथड डिस्कस करून बघूया. तर पहिले आता आपण बघूया इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन का बरं करतात किंवा कशासाठी करतात ते बघूया. इन्स्पेक्शन म्हणजे काय, निरीक्षण किंवा व्हिज्युअल एक्झामिनेशन और ऑब्झर्वेशन. व्हिज्युअल म्हणजे काय, बघून किंवा निरीक्षण करून एक्झामाइन करणे किंवा तपासणी करणे. तर आपण डेफिनेशन बघूया इन्स्पेक्शनची. व्हिज्युअल एक्झामिनेशन ऑफ अ बॉडी ऑब्झर्विंग फॉर एनी अबनॉर्मॅलिटीज. म्हणजेच काय, तर रुग्णांच्या पूर्ण शरीराचं किंवा त्यांच्या बॉडीचं निरीक्षण करणे. कशासाठी, तर त्यांच्यामध्ये काही अबनॉर्मॅलिटीज असतील किंवा त्यांना काही आजार असेल त्यासाठी. तर इन्स्पेक्शनचा हेतू काय असतो किंवा व्हिज्युअल एक्झामिनेशनचा हेतू काय असतो, पर्पज काय असतो ते बघूया आपण. टू आयडेंटिफाय विजिबल सायन्स म्हणजे काय, रुग्णाच्या शरीरावर जे काही दिसणारी चिन्ह आणि लक्षणे असतील ते डिटेक्ट करण्यासाठी किंवा ते ओळखण्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन इन्स्पेक्शन केले जाते. जसे की विजिबल सायन्स कोणकोणते असतात, तर स्किनचा कलर किंवा बॉडीवरती असणारे स्वेलिंग, हे काय झाले त्यांचे विजिबल किंवा दिसणारे चिन्ह आणि लक्षणे. तर ओव्हरऑल इन्स्पेक्शनचा पर्पज काय असतो, तर जे काही विजिबल सायन्स आहेत ते डिटेक्ट करणे. जसे की बॉडीवरती स्वेलिंग आहे का किंवा त्याचा काही कलर चेंज झालेला आहे स्किनचा. जसे की कावीळमध्ये त्वचेचा रंग हा कसा पिवळसर पडतो किंवा डोळ्यांवरती पिवळसरपणा येतो. ते हे असे सायन्स डिटेक्ट करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी इन्स्पेक्शन केले जाते. त्यानंतर आपण इन्स्पेक्शनच्या टेक्निक्स बघूया. टेक्निक्स म्हणजे काय, तर इन्स्पेक्शन करण्यासाठी कोणकोणत्या अशा आवश्यक गोष्टी आहेत किंवा त्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते किंवा त्या गरजेच्या आहेत ते बघूया आपण. तर पहिली टेक्निक आहे गुड लाईटनिंग इज इसेन्शियल. म्हणजेच काय, तर चांगला सूर्यप्रकाश असणे गरजेचे किंवा उजेड असणे गरजेचे. कशासाठी, तर आपण पेशंटचे हेड टू फूट एक्झामिन करणार आहे किंवा निरीक्षण करणार आहे. जर तिथं योग्य तितका किंवा जेवढा पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश नसेल किंवा उजेड नसेल तर आपण पेशंटची व्यवस्थित एक्झामिन करू शकत नाही किंवा ऑब्झर्वेशन करू शकत नाही. तर त्या व्यवस्थित ऑब्झर्वेशन व्हावं किंवा गुड ऑब्झर्वेशन व्हावं, व्यवस्थित निरीक्षण व्हावं, याच्यासाठी गुड लाईटनिंग किंवा चांगला सूर्यप्रकाश असणे किंवा चांगला उजेड असणे गरजेचे असतं. दुसरे, एक्सपोज द एरिया टू बी इन्स्पेक्टेड वाईल मेंटेनिंग पेशंट डिग्निटी. म्हणजेच काय, आपल्याला पेशंटची हेड टू फूट एक्झामिन करायचे, त्यासाठी आपल्याला तो एरिया एक्सपोज करावा लागेल. पण एरिया इन्स्पेक्टेड करण्यासाठी किंवा निरीक्षण ऑब्झर्वेशन करण्यासाठी एरिया एक्सपोज करताना किंवा ती जागा एक्सपोज करताना पेशंटची डिग्निटी मेंटेन करायची. म्हणजे त्याची जी काही प्रायव्हसी आहे ती मेंटेन करायची. देन थर्ड वन इज ऑब्झर्व द पेशंट ओव्हरऑल अपीअरन्स, पोस्चर, गिल्ट अँड एनी विजिबल अबनॉर्मॅलिटीज. म्हणजेच काय, जसं आपण पर्पजमध्ये बघितले तर पेशंटचे जे काही अबनॉर्मॅलिटीज आहेत ते आपल्याला ऑब्झर्व करायचे. पेशंटच्या कोणत्या पण हालचालीमध्ये बदल असेल किंवा अबनॉर्मॅलिटीज असतील, त्याची हालचाल असामान्य असेल ते आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचे. म्हणजेच काय, निरीक्षण करायचे त्या गोष्टींचं. किंवा स्किनचा कलर, त्वचेचा रंग किंवा बॉडीवरची स्वेलिंग, हे काय करायचे, आपल्याला ऑब्झर्व करायचे किंवा त्याचं निरीक्षण करायचं. त्यानंतर आपण इन्स्पेक्शनची काही उदाहरणे बघूया किंवा एक्झाम्पल बघूया. त्यामध्ये पहिले चेकिंग फॉर जॉइंटिस. जॉइंटिसमध्ये आपल्याला काही निरीक्षणात येईल किंवा काय ऑब्झर्व होईल, तर जी काही पेशंटची स्किन आहे ती कशी झालेली असेल, येलोईंग ऑफ द स्किन, म्हणजे त्याच्या त्वचेवरती किंवा डोळ्यांवरती कसा पिवळेपणा दिसेल. हे काय झालं, जॉइंटिसचं निरीक्षण किंवा जॉइंटिसच्या पेशंटमध्ये ही ऑब्झर्वेशन आपल्याला दिसेल किंवा हे निरीक्षणास येईल. त्यानंतर दुसरं आहे ऑब्झर्विंग फॉर अबनॉर्मल चेस्ट मुवमेंट इन रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. ज्या पेशंटला श्वसनाचे त्रास असतील किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमचे त्रास असतील, त्यांचे जे काही छातीची हालचाल आहे ती कशी असेल, अनियमित असेल किंवा
त्याची हालचाल कशी असेल, असामान्य. तर आपल्याला हेच त्याच्या इन्स्पेक्शनमध्ये ऑब्झर्व करायचे किंवा हे निरीक्षण करायचे. त्यानंतर कॉमन एरिया इन्स्पेक्टेड म्हणजे अशा इन्स्पेक्शनमध्ये कोणकोणते एरियाज आहेत जे कॉमनली तपासले जातात किंवा ते इन्स्पेक्ट केले जातात किंवा त्या जागेचं ऑब्झर्वेशन केले जाते. जसे की स्किन, आईज, माउथ, अबडॉमिन अँड एक्स्ट्रीमिटीज म्हणजेच त्वचेचे निरीक्षण करणे, डोळ्यांचे निरीक्षण करणे, तोंडाचे निरीक्षण करणे, पोटाचे निरीक्षण करणे किंवा हातापायाचे निरीक्षण करणे, त्वचेचा रंग कसा आहे किंवा डोळे कसे, ओरल हेल्थ कसे, त्यानंतर पोट कसे किंवा हातापायांवरती सूज आहे का हे बघणे. त्यानंतर आपण इन्स्पेक्शनचे टाईप्स बघूया किंवा निरीक्षणाचे प्रकार बघूया. त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे डायरेक्ट इन्स्पेक्शन म्हणजेच थेट तपासणी. ऑब्झर्विंग द बॉडी पार्ट ऑर फंक्शन विदाउट एनी ॲडिशनल टूल्स म्हणजेच काय तर कोणत्याही इन्स्ट्रुमेंट्सचा किंवा आर्टिकलचा यूज न करता किंवा साधनांचा वापर न करता शरीराच्या अवयवांची तपासणी करणे किंवा त्यांच्या फंक्शनची तपासणी करणे, कार्यांची तपासणी करणे. जसं की जे काही स्किनवरती पुरळ आलेले किंवा स्किनचा कलर चेंज झालेले, त्यानंतर सूज आलेली शरीरावरती किंवा हातापायांवरती सूज आलेली हे निरीक्षण करणे किंवा ऑब्झर्व करणे. हे कशामध्ये येतं तर थेट तपासणी किंवा डायरेक्ट इन्स्पेक्शन, ज्याच्यामध्ये आपण कोणत्याच साधनांचा किंवा उपकरणांचा किंवा आर्टिकल्स, इन्स्ट्रुमेंट ह्यांचा यूज करणे, फक्त आपण त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करतो किंवा निरीक्षण करतो. त्यानंतर दुसरा टाईप आहे इनडायरेक्ट इन्स्पेक्शन म्हणजेच काय तर अप्रत्यक्ष तपासणी. यूजिंग इन्स्ट्रुमेंट सच ॲज ऑटोस्कोप, ऑप्थॅल्मोस्कोप अँड लॅरिंगोस्कोप म्हणजेच काय इनडायरेक्ट इन्स्पेक्शन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण ॲडिशनल टूल्सचा यूज करतो किंवा साधनांचा किंवा उपकरणांचा वापर करून आपण ऑब्झर्वेशन करतो. जसं की ऑटोस्कोप, कानाचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपण ऑटोस्कोपचा यूज करतो किंवा वापर करतो. ऑप्थॅल्मोस्कोप, डोळ्यांच्या तपासणीसाठी आपण ऑप्थॅल्मोस्कोपचा वापर करतो. त्यानंतर लॅरिंगोस्कोप, थ्रोटच्या किंवा घशाच्या निरीक्षणासाठी किंवा ऑब्झर्वेशनसाठी आपण लॅरिंगोस्कोपचा यूज करतो. किंवा लॅरिंगोस्कोप किंवा ही जी काही उपकरणे आपण बघितली त्यांचा वापर करून आपण शरीराचे किंवा अवयवांचे निरीक्षण करतो किंवा ऑब्झर्वेशन करतो. तर आता आपण सेकंड मेथड बघूया जी की पाल्पेशन. पाल्पेशन म्हणजे काय, स्पर्श करणे. पहिली मेथड बघितली आपण इन्स्पेक्शन, ज्याच्यामध्ये आपण फक्त व्हिज्युअल ऑब्झर्वेशन करत होतो किंवा एक्झामाइन करत होतो, फक्त आपण निरीक्षणाद्वारे पेशंटची तपासणी करत होतो. तर पाल्पेशनमध्ये काय आपण काय करणार आहे, पेशंटला स्पर्श करून किंवा त्याला टच करून त्याचे जे काही अबनॉर्मॅलिटीज असतील किंवा त्याला जे काही आरोग्य समस्या असतील ते ओळखणार आहेत. चला तर मग बघूया पाल्पेशन. डेफिनेशन बघूया पाल्पेशनची. यूजिंग हँड टू फील बॉडी पार्ट फॉर टेक्स्चर, साईज, कन्सिस्टन्सी अँड लोकेशन म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये हातांचा यूज करून किंवा हातांचा उपयोग करून रुग्णांच्या शरीराच्या अवयवांची स्थिती जाणून घेतली जाते किंवा त्यांचं लोकेशन जाणून घेण्यासाठी ह्या मेथडचा यूज केला जातो किंवा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये हाताने स्पर्श करून स्पर्शाद्वारे त्याचे जे काही कंप्लेंट्स आहेत, कंप्लेंट्स म्हणण्यापेक्षा ते जे काही हेल्थ प्रॉब्लेम आहेत ते जाणून घेणे म्हणजेच काय पाल्पेशन. तर त्याचे उद्देश बघूया आपण. पर्पज ऑफ पाल्पेशन टू डिटेक्ट टेंडरनेस, मासेज, टेम्परेचर चेंजेस अँड ऑर्गन साईज म्हणजेच काय शरीराचं तापमान चेक करण्यासाठी किंवा नाजूकपणा चेक करण्यासाठी किंवा अवयवांचा आकार ओळखण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी ह्या मेथडचा यूज केला जातो किंवा वापर केला जातो. आता आपण पाल्पेशनचे टाईप्स बघूया. मेनली पाल्पेशनचे 2 टाईप्स आहेत, लाईट पाल्पेशन आणि डीप पाल्पेशन. तर आपण बघूया पहिले लाईट पाल्पेशन. यूज टू असेस स्किन टेक्स्चर, पल्स और टेंडरनेस म्हणजेच काय शरीराचं तापमान किंवा पल्स म्हणजे नाडी, त्यानंतर नाजूकपणा तपासण्यासाठी ह्या प्रकाराचा किंवा ह्या टाईप्सचा यूज केला जातो किंवा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये शरीराचं तापमान स्पर्श करून शरीराचे तापमान
चेक केले जाते. त्यानंतर नाडी स्पर्श करून किंवा 1 सेंटीमीटर प्रेस करून रुग्णाची नाडी कशी किंवा ते कसे नाडीचे ठोके कसे फास्ट आहेत किंवा स्लो आहेत हे तपासले जातात. त्यानंतर दुसरा टाईप आहे डीप पाल्पेशन, यूज फॉर इंटरनल ऑर्गन लाईक्स लिव्हर, किडनी एक्सेट्रा. म्हणजेच काय, जे काही आंतरिक अवयव आहेत किंवा आतील अवयव आहेत, इंटरनल ऑर्गन्स आहेत, त्यांच्या तपासणीसाठी ह्या टाईपचा यूज केला जातो किंवा ह्या मेथडचा यूज केला जातो. जसे की लिव्हर किंवा किडनी यांच्या तपासणीसाठी 4 सेंटीमीटर डीप प्रेस करून त्यांचे लोकेशन किंवा त्यांची साईज, त्यांचा आकार हे समजून घेण्यासाठी किंवा हे ओळखण्यासाठी ह्या मेथडचा यूज केला जातो. त्यानंतर आपण थर्ड टाईप बघूया. थर्ड टाईप कोणतं आहे तर परकशन म्हणजे काय, आघात परीक्षण किंवा टॅपिंग. तर बघूया आपण डेफिनेशन. टॅपिंग ऑन अ बॉडी सरफेस टू प्रोड्यूस साऊंड दॅट इंडिकेट द स्टेट ऑफ अंडरलाइनिंग स्ट्रक्चर. म्हणजे काय, शरीरावरती आघात करणे म्हणजे टॅप करणे, आणि टॅपिंग करून टॅप केल्यानंतर काय साऊंड प्रोड्यूस होईल किंवा एक ध्वनी निर्माण होईल, आणि त्या ध्वनीद्वारे किंवा त्या साऊंडद्वारे आपण शरीराच्या अंतर्गत जी काही रचना आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते काय, त्यांची जी काही स्थिती आहे किंवा ते कोणत्या कंडिशनमध्ये आहेत किंवा त्यांना काही अबनॉर्मॅलिटीज आहेत का हे आपल्याला समजून येईल किंवा हे जाणून घेण्यासाठी ह्या मेथडचा यूज केला. तर आपण परकशनचे हेतू बघूया. हे जे काही परकशन आहे किंवा ह्या मेथडचा यूज का करता येतो किंवा हे परकशन कशासाठी केले जाते ते आपण बघूया. टू असेस द साईज, डेन्सिटी अँड प्रेझेन्स ऑफ फ्लूइड और एअर इन अ ऑर्गन. म्हणजे काय, जे काही शरीरातील अवयव आहेत किंवा अवयवांचा जो काही आकार किंवा त्यांची कंडिशन कोणती आहे, त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी किंवा ऑर्गनमध्ये हवा भरलेली किंवा एखादं फ्लुइड्स कलेक्शन झालेली हे बघण्यासाठी किंवा हे जाणून घेण्यासाठी ह्या मेथडचा यूज केला जातो किंवा त्यानंतर आपण लास्ट मेथड बघूया. लास्ट मेथड कोणती आहे तर अस्कल्टेशन म्हणजे काय, श्रवण किंवा ऐकणे, साऊंड. तर आपण डेफिनेशन बघूया. इट इज द मेडिकल प्रॅक्टिस ऑफ लिसनिंग टू द साऊंड इनसाइड द बॉडी, टिपिकली युजिंग स्टेटोस्कोप. म्हणजे काय तर स्टेटोस्कोपचा यूज करून जे काही इंटरनल ऑर्गन आहेत किंवा शरीरातील जे काही अवयव आहेत त्यांचे आवाज ऐकणे किंवा त्यांचे साऊंड ऐकणे, म्हणजेच काय तर अस्कल्टेशन. तर अस्कल्टेशनचे आपण पर्पज बघूया. म्हणजे अस्कल्टेशन का बरं केले जातात किंवा त्याचा हेतू काय, त्याचा उद्देश काय, तर बघूया आपण. टू लिसन द इंटरनल साऊंड ऑफ द बॉडी लाईक हार्ट, लंग्स, इंटेस्टाईन एक्सेट्रा. तर अस्कल्टेशन का बरं केले जातं किंवा पर्पज काय आहे तर जे काही इंटरनल ऑर्गन आहेत जसे की हार्ट, लंग्स, त्यानंतर इंटेस्टाईन ह्यांचे साऊंड ऐकण्यासाठी किंवा ह्यांचा आवाज ऐकण्यासाठी अस्कल्टेशन केले जाते किंवा हे काही त्याचे पर्पज आहे. हार्टच्या साऊंडवरून त्याचे हार्टची कंडिशन किंवा लंग्सच्या साऊंडवरून लंग्स कोणत्या स्थितीमध्ये किंवा त्याला काही अबनॉर्मॅलिटीज आहेत का हे काय होतं डिटेक्ट होतं किंवा हे फाइंड आउट होतं किंवा त्याच्यामध्ये लंग्स, हार्ट, त्यानंतर इंटेस्टाईनमध्ये काही अबनॉर्मॅलिटीज आहेत का किंवा त्यांना काही आजार आहेत का हे ओळखण्यासाठी अस्कल्टेशन ह्या मेथडचा यूज केला जातो. तर आज आपण बघितलं फिजिकल एक्झामिनेशनचे पर्पज, त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशनच्या मेथड्स, जे काही 4 मेथड होत्या: इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन आणि अस्कल्टेशन. आशा करतो तुम्हाला लेक्चर समजला असेल आणि आवडला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती मराठी नोट्स पाहिजेत किंवा कोणत्या टॉपिकवरती लेक्चर पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.